नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र फोनवर बोलत असते. तेवढ्यात मात्र तिथे सुमित्रा येते आणि अचानक सुमित्राला बघून आता जानकी म्हणते, ऋषिकेश मी जरा फोन ठेवते आणि आपण नंतर बोलूया असं म्हणून ती फोन ठेवते. तेव्हा ती सुमित्राला विचारते, काय झालं आई? काही काम होतं का तुमचं? काय हवं होतं का तुम्हाला? तेव्हा सुमित्रा म्हणते, काल कावेरी ताई इथं आल्या होत्या आणि मला तर खरं विचारायचं इच्छा पण नव्हती, पण तरी सुद्धा विचारते, त्या कशासाठी आल्या होत्या? तर तेव्हा मात्र आता जानकीला आठवतं की त्या कशासाठी आल्या होत्या, त्या पेपरवर सह्या घ्यायला आल्या होत्या. त्यामुळे आता इकडे जानकी म्हणते, एवढं काही महत्वाचं नव्हतं, नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं. तेव्हा सुमित्रा अजून चिडते आणि म्हणते की म्हणजे आता तू ठरवणार का या घरात काय महत्वाचं काय नाही ते? त्यानंतर मात्र ती म्हणते, मला माहिती आहे त्यांना शिक्षा कमी व्हावी म्हणून त्या पेपरवर सही घ्यायला आल्या होत्या ना, आणि तू त्यावर सही केलीस. आणि हे ऐकून मात्र आता जानकीला प्रचंड धक्का बसतो, कारण जानकीने त्या पेपरवर सही केलेलीच नसते. पुढे सुमित्रा म्हणते, त्यांनी किती त्रास दिला आहे आपल्याला, विसरलीस का? आणि तू आता माझ्यावर सूड उगवण्यासाठी त्या पेपरवर सही सुद्धा केली का? हे ऐकून मात्र जानकीला प्रचंड धक्का बसतो. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सुमित्रा मात्र जानकीला लॉक करून घेते आणि रिपोर्ट आणायला जाऊ देत नाही. तर इकडे जानकी म्हणते, आई मला जाऊ द्या, रिपोर्ट आणणं महत्वाचं आहे. तेव्हा सुमित्रा नकार देते, तू जाण्याची गरज नाही, ऐश्वर्या आणि सारंग जातील. हे बघून मात्र आता इकडे जानकी घाबरते, परंतु ऐश्वर्या सारंग खुश होतात. दुसरीकडे आता ऐश्वर्या सारंग हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. रिपोर्ट त्यांच्या हातात येणार इतक्यात जानकी तिथे पोहोचते आणि तो रिपोर्ट मात्र सिस्टरच्या हातातून काढून घेते. आणि तेवढ्यात आता जानकी म्हणते की तुझा खेळ संपलेला आहे ऐश्वर्या. आणि ऐश्वर्याला मात्र आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.